साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले यमे सगळे साडे बॅगेत भरलेस ना? होय. काय रवाक नको गो? नाही राहणार. आहे आधी चाय घेवा नंतर करा बांधाबांध. अगो उद्या वेळ मिळतलो नाही असो जाईत उद्याचा दिवस आणि परवाच्या घाई घाईत काय रवाक नको. आणि रावला तरी देऊळ हयसून कितीसा लांब हा. होय घे बाय बरी आठवण झाली. पूर्वा गो पूर्वा. काय झालं आजी? या बघ माझ्या खोलीत जा. काही कपाटात एक पिशवी ठेवलेली आ त्याच्यात शर्टाचा आणि पॅन्टीचा कापड ठेवलेला हा. ती पिशवीच घेऊन ये. अगो पाहुण्यांनी काही मागितलेलं नाही पण आपण देऊक वयो ना. आहे देवळात लगीन हा ना मग किती कपडे. अगो हौस असता. हा लेकीचे लगीन म्हणल्यावर होतलाच असा. आहे काय झाला गे? हाय नाही गो काय रे झाला. छायाच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस पण अशीच तयारी केली होती मी. पोरगी घरातून बाहेर जाऊची लई वाईट वाटलेला माका. पण जगाची रीतच हा ना. आपण काय करतलो. मनाक समजावला आणि सगळी तयारी केली. दागिने भांडी कुंडी कपडे लत्ते साडी सगळी तयारी केली. आहे रडू नको सगळा चांगला होईल. आजी हीच पिशवी ना? वय बघू वय हेच. यमे घे बॅगेत ठेवून दे. होय. आणि हा उद्या काय काय लागतला ना त्या सगळ्या बॅगेत भरून ठेवा. होय. आहे तुम्ही सांगा काय काय करायचं. नारळ घेऊचे लागतले. आणि यमे छाया निघताना तिच्या अंगावरून नारळ उतरवची आठवण कर. होय. आहे आत्ताच नारळ घेते पिशवीत भरून ठेवते. हा का बरा होईल म्हणजे नंतर घाई नको ना. पूर्वा तू ये माझ्या वांगडा चल. काय रे माधव कसला विचार करतोय? काही नाही का निलिमा लग्नाची सगळी तयारी तर झाली आहे पण मला वाटतं की छायासाठी आपणही काहीतरी करायला हवं. मग काय करायचं ठरवलंयस? काहीतरी फायनान्शियली मदत करूया छायाला. एक तर हे लग्न आपण फार साध्या पद्धतीने करतोय. त्या लग्नात जास्त खर्चही होणार नाही. लग्नात फार काही खर्च होत नाहीये हे एका अर्थी चांगलंच आहे ना. उगाच पैशाचा अपव्यय नको व्हायला. हा म्हणूनच मी म्हणतो की आपण ना पैशाची मदत करूया छायाला. ते तिच्या आयुष्यात पुढे कामाला येतील. तसं अजयचंही कोणी नाही आहे का? येस दॅट यू आर ऑलवेज राईट. हा ना. निलिमा तुझं काय म्हणणं आहे याबाबत? आर्चीच म्हणतोय त्याप्रमाणे दरवेळी नाही पण या वेळेला तू अगदी योग्य डिसिजन घेतलायस. माझी काहीच हरकत नाही. पण अजून एक डिसिजन लवकर घे. कोणता डिसिजन?
मुंबईला परत जाणे. छायाचं लग्न झालं की आपण मुंबईला जाऊया. मग काय बोलतेस तू? अगं विश्वासरावनी दाखवलेल्या फोटोवरून तुला तिथल्या परिस्थितीचा अंदाज नाही आला का? अरे हो, पण म्हणून आपण कायम इथेच राहणार आहोत का? आणि माधव, तिथे गेल्याशिवाय नक्की काय परिस्थिती आहे हे आपल्याला कसं कळणार? आणि तिथे गेल्यावर काही घडलं तर? आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊया ना. प्लीज माधव, मला यापुढे आता इथे नाही राहायचंय. छायाचं लग्न झालं की आपण मुंबईला जाऊया. ठीक आहे, बघूया. पण हा विषय आता छायाचं लग्न होईपर्यंत काढायचं नाही. हा, लग्न आधी नीट पार पडू दे. अरे हो, बरं, माझं चेकबुक कुठे आहे? असेल कपाटात. ह्याच्यात नारळ होत. आजी, फुलांचं काय करायचंय? फुलं हार लागतील ना? हा, उद्या घेता येतील. आणखीन काय काय राहिला नाही ना? मी ना नंतर यादी करते, म्हणजे लग्नाला निघताना धावपळ नको. गुणाची ग बाय माझी. छाया, अगो काय झालं गो? काय नाही झालेला. अगो मग अशी फुगून किती बसलीस? छायाताई, आता लगीन होणार. हा जुन्यो सवयी सोडा. लगीन होणारा काय लगीन होणारा? हा, मी मागे लागले म्हणून तुम्ही लग्नात तयार झालात, नाहीतर हाय कोणाक मनापासून वाटणार नाही माझं लगीन हो खोया म्हणा. छाया, परत झाला काय तुझा सुरू? आहे, तू मध्ये पडा नको. हा, तू पण त्यांच्यातली झालेली असस. छायाताई, काय बोलतास ह्या? आई, अगं आत्या, काय हवंय तुला? लगीन आहे ना माझा. बघ, तुका तरी वाटता त्या लगीन घर असा म्हणा? छायाताई, आपण कसल्या परिस्थितीत लग्न करतो याचा विचार करा. आता काय घरात लाईटीची तोरणा लावायची की गाणी लावायची मोठमोठ्या? अगो, इतक्या सगळा करू कोणी सांगलेला? मग किती आहे हो आटापिटा? काय झाला काय? हा, माझा लगीन आहे ना. मी जातालय ना या घरातून बाहेर. माका पाठवताला, सासाच पाठवताला. नवीन साडी आहे काय देऊचाच नाही? छायाताई, सरिता थांब, मी बोलतोय. छाया, आमका काय कळणार नाही काय गो? हा, जा काय चालला नाही, तुझीच तयारी चालली हा सगळी. साडी सगळे बॅगेत भरून ठेवलेले आहेत. नवीन अगो, घडे पण मोडलेले नाही आहेत. मग माका किती ना दाखवलास? यंका साड्यो दाखवूक वय होत्यो, गावात मिरवणूक काढूक वय होती. कळला आता, कळला गावा. आता काय लपून राहिलेला? तुम्ही काय लपून ठेवला हास? सगळ्या गावात माहित हा तुम्ही फिरत होत असता. आई, अगं बास आता. आत्याचं लग्न होणार आहे ना आता. आता तरी नको भांडूस. आत्या, तुला साड्या बघायच्या आहेत ना? यमुना, आत्याला साड्या दाखव. हो बघा. काय नको, माका नाही बघूचे. आहे माझे दागिने खय सर. आता तरी माका देशीत ना? छायाताई, काय बोलतास ह्या? थांब तू. केलंय मी. छाया, हा ये. हे दागिने तुमका सगळ्यांका वाटत असात म्हातारीन दागिने दडवून ठेवल्याने स्वतःसाठी. माका काय करूचे आहेत दागिने? मी खय घालून जातलय. पण हेंका मी शब्द दिला होतोय, दागिने मी जपीन म्हणान. म्हणान कोणाक हात लावूक दिलंय नाही मी. आता येळ येली ना की जेसो तेसो वाट दिलंय
की माझी जबाबदारी संपली. आहे माका तसं काय म्हणूचा नाही होता. पण काय म्हणूचा होता तुका काय वाटला? तुझ्या आवाज तुका अशीच पाठवीत? अगं सोन्यान मडवून लेकीची पाठवणी करायची ठरवलं होता मी. सोन्यान मडवलंय पण तुका, पण तुझ्या घरचे दागिने उतरवले आणि ना त्या माका काय वाटला तर माका माझा माहित. आहे काय ह्या परत डोळ्यात पाणी. छायाताई बघा, बोलताना जरा विचार करून बोला. तुमची आऊस हाती. मी काय तिका रडवसाठी काय बोलूक नाही. मी असाच बोलले. रवान दे बाय, हे तुझ्या वाट्याचे हत घे तू. नको मका. अगं घे म्हणताय ना, त्या दिवसापासून असेच ठेवलेले आहेत मी. हे बघ, हे बांगडे, ह्यो पाटले, ह्यो लक्ष्मी हार सगळा तुझाचा घे. सरिता, आज माझी लेक परत सोन्यानं मडतली. आज ती या घर सोडून आपल्या हक्काच्या घरात जातली कायमची. रडा नको आता. आता सगळा तुझ्या मनासारखा झाला ना? आहे तुका खरंच वाटतं काय की माझं लगीन होऊ खोया म्हणत? अगं खोळी आहेस काय तू? अगं तुका हाय असा बसलेला किती दिवस बघतलंय मी. तुका परत मांडवात बसलेला बघूक मिळतला गो माका. गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकवाचं टिळो, हातात हिरो चुडो, डोक्यावर मुंडावळ्या. सुखान राव, सुखान संसार कर, सुखान संसार कर. तेव्हा माय लेकीनं असं गळ्यात गळे घालून रडताना बघितल्यावर ना आता मला वाटतंय छायाचं लग्न आहे म्हणून. माधव, हा अरे नको तिथे काय थट्टा करायची. बघ, नको तिथे जर थट्टा केली नाही ना तर ह्या माय लेकी रडतच राहतील आणि मग छायाच्या लग्नात असे डोळे सुजलेले दिसतील. हा काय का माधवा गपरव. बघा ना भाऊजी, आता लगीन होता हा तरी रडत. आई, तू पण काही कमी नाही रडतेस. हे आई, काय झालं? काय नाही रे, आता 2 दिवस राहुले आहेत ना म्हणून जरा. आई पण आता सगळं चांगलं होतंय ना, मग आता कशाला रडायचं? हा डोळे पुस बघू. हसत हसत तिची पाठवण करायची. कसं? हा हो बहिणाबाई, डोळे पुसा तुम्ही पण. हा आणि इकडे या. काय रे? हात पुढे कर. कित्याक? ही ना, हे बघा असं. छाया, हात पुढे कर ना. हा. माधवा, अरे ह्यो चेक कशा? असू दे, लग्न झाल्यावर हे पैसे तुझ्या उपयोगी पडतील. आता नको हा युग. तुम्ही माझ्या लग्नासाठी हो म्हणला, टाचलाय असा माझ्यासाठी. हे वेडाबाई, ती लग्नाची परवानगी ना तुझ्या आनंदासाठी होती बरं का. आणि हा चेक आहे ना, हे माझं कर्तव्य तुझ्याबद्दलचं म्हणून आहे, कळलं?
आपल्या बहिणीचा संसार सुखाचा झालेला मला पाहायचा आहे. हा तुझ्या लग्नाचा आहेर आहे असं समज, पण आता नाही म्हणायचं नाही. अगो तेवढा सांगता आहात तर घेतो. एवढा प्रेमाने देतात ना तर घेऊन ठेवा छायाताई. अगे हे काय करते? चल. अरे तू मोठा भाव असस, तुझे आशीर्वाद भयत असते का? अगं माझे आशीर्वाद तुझ्या सोबतच आहेत नेहमी. आणि हो, यापुढे दरवर्षी रक्षाबंधनाला मी गावी येणार आणि तू सुद्धा मला राखी बांधायला माहेरी परत यायचंय. आलं का लक्षात? हा. छाया, हो माझ्या किती पाया पडतो. दत्ता, तुका मी लय बोलले. तुका काय वाटलं असं त्याचा कधीच विचार केले नाही, आणि तू पण माझा सगळं ऐकून घेतलंस. मी पण तुका लय बोलले. तुका कोंडून ठेवलंय, त्याच्यावर हात उचलले. तुका पण वाईट वाटत असं ना? तुझ्या मनात काय वाटत असा मी कधीच लक्षात घेतलंय नाही. अरे पण तू काय माझ्यासाठी कमी केलंस काय? सासरी गेलेली बहीण तिला पावलाक परत इल्यावर किती भाव तिची काळजी घेतात रे. पण तू माझा सगळा केलंस, घरासाठी राबलंस. मी मात्र तुझं राग राग करीत राहिलाय. मग माफ करशील ना? काय करतो एका अटीवर? आता कसली अट घालतास? झाला गेला विसरून जावा. थांब सरिता, आमच्या भावंडाच्या मध्ये बोलू नको तू. तुझे सगळे अटी मंजूर असत मला. दत्ता, अरे या कित्याक? आत्ताच म्हणलास ना तुझ्या सगळ्या अटी मान्य असत. हे पैसे तुझ्या कष्टाचे आहेत, साठवून ठेवले होते. अरे घरचो खर्च कसो चालवतस माका काय माहित नाही. हे पैसे असेच ठेव, पूर्वाच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतील. सगळं तूच करतस, ह्यो खर्च कित्याक करतस? अगो तुझा यो भाव धडधाकटा अजून मेहनत करीत. माझ्यासाठी नाही, पूर्वान गणेशासाठी घे. अगो गणेशा, आमच्यापेक्षा तू जास्त लढू लावलंस. माझ्या दोन्ही पोरांका तू लय माया दिलीस. मग आता काय त्या मायेची किंमत मोजतलं तू? नाही गो, एक भाव म्हणून एवढं तर करू शकते ना. तुमचं यो भाव लय कमवत नसत, खबर नसत त्याच्याकडे. पण एवढं कंगाल पण नाही हा की जबाबदारीपासून पाठ फिरवी. आमचा पुढे काय होता तर आम्ही बघता. पण आता तुम्ही हे पैसे ठेवून घ्या, आता बघा भांडण होईल परत. छाया बघ काय ते ठरव. हा दोन्ही भावांनी त्यांच्या परीनं केल्याने. पण धाकट्याचं काय? सरिता गप्रवशी, अभिराम त्याचा काय तर बघत. अरे वा, तुमच्यामध्ये देवाणघेवाण चाललेली दिसता हा. दागिने पण हा चांगला हा. पण मी काय आयुष्यभर असाच वाट बघत राहायचं का?
लवकर सांगा. माका माझ्या आईचे दागिने आणि माझो वाटो कधी देणार हास? मी माझो वाटो घेऊनच रवेन. विसरू नको, शेवंताची लेख आहे मी.